श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान शिवाची पूजा केली जाते, ज्यामध्ये भगवान शंकराच्या मार्तंड स्वरूपाची विशेष पूजा केली जाते। आणि यंदा शनिवारी म्हणजे 7 डिसेंबर रोजी चंपा षष्ठी साजरी केली जाणार आहे। हे व्रत भगवान शिव आणि माता पार्वती आणि देव खंडोबा यांचे पुत्र भगवान कार्तिकेय यांना समर्पित आहे। खंडोबा मार्तंड भैरव आणि मल्हारी यासारख्या नावाने ही ओळखले जातात, जे भगवान शंकराचे दुसरे रूप आहे। मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला जेजुरी येथे खंडोबा अर्थात मार्तंड भैरवाचे नवरात्रीप्रमाणे षडरात्रोत्सव सुरू होतो आणि याची सांगता होण्यास दिवस म्हणजे मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी अर्थात चंपा षष्ठी। जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात। चंपा षष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणून ओळखलं जातं। हा भगवान शंकराच्या अवतारपैकी एक आहे। हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो। भगवान खंडोबाच्या मल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेल्या विजयाचं स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात। या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते। हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपले। या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती। हा दिवस वाईटावर विजय म्हणून साजरा केला जातो। खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्त्वाचा आहे। भंडारा म्हणजे हळदीची पूड। खंडोबाच्या कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी ठोंबरा, कणकेचा रोडगा, वांग्याचे भरीत, पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नैवेद्यात असतात। देवाला नैवेद्य समर्पण करण्यापूर्वी तळी भरण्याची विधी असते। तळी भरणे म्हणजे एका तामनात विड्याचे पान, पैसे, सुपारी, भंडारा व खोबरे हे पदार्थ ठेवून ते तामन सदानंदाचा येळकोट किंवा येळकोट येळकोट जय मल्हार असे मोठ्याने 3 वेळा म्हणून 3 वेळा उचलतात। नंतर दिवटी व बुदली घेऊन आरती करतात। देवाकडे तोंड करून भंडारा व खोबरे उधळतात व प्रसाद वाटतात। खंडोबा ही देवता भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी व नवसाला पावणारी आहे। त्यामुळे नवस बोलणे व तो फेडणे याला फार महत्त्व आहे। म्हणून या दिवशी आपल्याला काही सेवा तर करायच्यात, पण त्याचबरोबर काही प्रभावी उपायसुद्धा करायचे आहेत। आणि म्हणूनच आपल्याला चंपाषष्ठीच्या दिवशी सकाळीच घरात आणायचं या झाडाचं फक्त एक फळ। हे फळ आपल्या घरी आणल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता, इडापिडा, शत्रुबाधा तर नष्ट होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात खंडोबा पूर्ण करणार आहेत। अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे, ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंटमध्ये येळकोट येळकोट जय मल्हार किंवा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चंपाषष्ठीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्येच आपल्याला खंडोबाचं स्मरण करायचं आणि दिवसाची सुरुवात ही करायची। स्नान करून स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे, पण चुकूनही आपल्याला काळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाही। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आहे। त्यानंतर आपल्याला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे। जल अर्पण करताना आपल्याला निरंतर ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप हा करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची। आता तुमच्याकडे खंडोबाचा टाक असेल तर त्याची पूजा करायची, किंवा तुमच्याकडे जर शिवलिंग असेल तर त्याची पूजा केली तरीही चालणार आहे। पूजा करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच हा उपाय जो आहे तो सकाळीच करायचा आहे। तर सकाळीच आपल्याला ज्या झाडाचं फळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे ते म्हणजे धोत्र्याचं, त्याला धतुराचं फळ असं सुद्धा म्हटलं जातं। महादेवांना धोत्र्याचं फळ हे अतिशय प्रिय आहे। शिवपुराणानुसार शिवलिंगावर भांग आणि धोत्रा अर्पण करण्यामागे एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे। असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आल्या तेव्हा देव आणि दानवांनी त्यांना आपसात वाटून घेतले। समुद्र मंथनातून विषाचा प्याला बाहेर आला, जो कोणीही घ्यायला तयार नव्हतं। त्यावेळी देव आणि दानव त्या विषाच्या प्याल्याला घेऊन भगवान शंकराकडे गेले। अशा स्थितीत भगवान शिव ते विष
प्यायले. विश्वाच्या रक्षणासाठी महादेवांनी ते विष आपल्या कंठात साठवले आणि त्या विषाच्या प्रभावामुळे महादेवांच्या शरीराचा तापमान हा वाढू लागला. त्यामुळे समस्त विश्वाचा तापमानसुद्धा वाढू लागला. त्यामुळे सर्व देव आणि दानवांना चिंता पडू लागली. अशा स्थितीत विषाचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वांनी शिवाच्या डोक्यावर भांग आणि धोत्रा अर्पण केला होता. तेव्हापासून शिवलिंगावर भांग आणि धोत्र्याचं फळ अर्पण करण्याची प्रथा ही सुरू झाली. आणि म्हणूनच आपल्याला सकाळीच धोत्र्याचं एक फळ जे आहे ते आपल्या घरी घेऊन यायचं. आता धोत्र्याचं जे फळ आहे ते तुम्हाला सहज तुमच्या अवतीभोवती झाडं असतील तर तिथे भेटेल किंवा जिथे फुल भंडार असतं तिथे तुम्हाला सहज हे भेटून जाणार आहे. हे फळ आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचं. तामणामध्ये आपल्याला ह्या धोत्र्याच्या फळाला ठेवायचं आणि त्यावर आपल्याला 11 पळी पाणी हे अर्पण करायचं. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना आपल्याला निरंतर श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला ह्या फळाला स्वच्छ पुसून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये आपल्याला भंडारा घ्यायचा आहे. कारण चंपाषष्ठीच्या दिवशी भंडाऱ्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. भंडारा म्हणजे हळद. तर आपल्याला हळद घ्यायची आणि त्या हळदीमध्ये तुम्ही थोडंसं पाणी किंवा गंगाजल हे टाकू शकतो आणि त्याचा आपल्याला गंध हे तयार करायचं. आणि त्यानंतर आपल्याला ह्या फळाला म्हणजे धोत्र्याच्या फळाला संपूर्ण त्या हळदीमध्ये बुडवून टाकायचं आणि त्याला पिवळं हे करून घ्यायचं आहे. फक्त जेव्हा तुम्ही त्या धोत्र्याच्या फळाला हळद लावणार त्या तुम्हाला काळजीही घ्यायची आहे. कारण धोत्र्याच्या फळाला काटे हे असतात. तुम्हाला कोणत्याही प्रकारची इजा झाली नाही पाहिजे ह्याची तुम्हाला काळजीही घ्यायची आहे. आता धोत्र्याच्या फळाला संपूर्ण पिवळं करून झाल्यानंतर आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आणि त्याच्यावर आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात. आपल्याला 11 वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला ओम श्री मार्तंड भैरव नमः, ओम श्री मार्तंड भैरव नमः या मंत्राचा 108 वेळा जप हा करायचा. ह्या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे आपल्यावर खंडोबाची विशेष कृपाही होत असते. त्यानंतर आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही खंडोबांना बोलायची आहे की तुमची जी पण इच्छा असेल धनप्राप्तीकरता, घराबद्दल, मुलांबद्दल, पतीबद्दल ज्या पण तुमच्या मनातल्या इच्छा किंवा समस्या असतील त्या आपल्याला मनोभावे बोलायच्यात. आणि हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्या देवघरामध्ये जर तुमच्याकडे खंडोबाचं टाक असेल तर त्याच्यासमोर अर्पण करायचं आहे किंवा तुमच्याकडे शिवलिंग असेल तर त्यासमोर आपल्याला हे धोत्र्याचं फळ जे आहे ते अर्पण करायचं. संपूर्ण दिवसभर हे धोत्र्याचं फळ आपल्याला तिथेच ठेवायचं आणि संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये, प्रदोष काळ म्हणजे सूर्य मावळायच्या 1.5 तास अगोदर आणि 1.5 तास नंतरची जी वेळ असते त्याला प्रदोष काळ असं म्हटलं जातं. तर आपल्याला प्रदोष काळामध्ये हे धोत्र्याचं फळ त्याचबरोबर 1 लोटा जल घेऊन जायचं आपल्या जवळ असणाऱ्या महादेवांच्या मंदिरामध्ये. कारण प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय अशी वेळ आहे आणि या वेळेमध्ये जर आपण काही उपाय किंवा काही सेवा केल्या तर आपल्याला केलेल्या उपायाचं त्वरित फळ हे प्राप्त होत असतं. महादेवांच्या मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम 1 धारेमध्ये हे जल जे आहे ते अर्पण करायचं. जल अर्पण करताना श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आहे. त्यानंतर हे जे धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. पण हे अर्पण करताना हा फळाचं जे देठ आहे ते महादेवांच्या दिशेने ठेवायचं आणि 7 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून जे आहे हे फळ महादेवांच्या शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. शिवलिंगावर हे अर्पण केल्यानंतर तिथेच बसून आपल्याला 1 वेळा शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं पठण हे करायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 माळ आपल्याला श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा हर हर महादेव या मंत्राचा जप हा करायचं आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छा ही महादेवांना बोलायची आहे. अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो चंपाषष्ठीच्या दिवशी करायचा आहे. अतिशय प्रभावी असा हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हर हर महादेव.